राज ठाकरे यांच्या हस्ते नरे पार्कमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचं उद्घाटन झालं। या कार्यक्रमाला शिवसेना विरोध करेल असा अंदाज होता, पण तसा विरोध झाल्याचं दिसलंच नाही। मात्र या प्रकरणावर आपण उद्यापासून आंदोलन करणार असल्याचं शिवसेना नगरसेवक आणि बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गणेश रुपाले यांनी। नाना आंबोले आहेत, आपण त्यांच्याशी विचारूया। सर, मला सांगा की आज तुमचा विरोध जो आहे तो कुठे दिसला नाही? आज विरोध दिसला नाही असं जे तुम्हाला म्हणायचं आहे, तुमचं वाक्य सत्य आहे। शिवसेना प्रमुखांच्या तालमीत आम्ही लहानाचे मोठे झालो। विरोध जो उद्यापासून आम्ही करणार तो कायद्याचा आदर राखून आणि लोक हितासाठीच करणार। त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या परवानग्या नाही आहेत, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या परमिशन नाही आहेत, आणि तरीही त्या सन्माननीय बाळाजी नांदगावकर यांचा केविलवाणा प्रकार की मी काहीतरी श्रेष्ठ आहे हे त्यांच्या पक्षाध्यक्षांना दाखवायला गेले, आणि त्यांच्या पक्षाध्यक्षांना त्यांनी कायद्याच्या अवमान करून त्यांना पण कुठेतरी प्रॉब्लेममध्ये आणलेलं आहे असं मला सांगायचं आहे। बरं सर, मग उद्यापासून तुम्ही हा तुमचा लढा जो आहे तो मैदान वाचवण्यासाठी तो कसा लढणार आहे? कशा प्रकारचा तुमचा ब्ल्यूप्रिंट असेल पुढचं? मी माझ्या जनतेच्या बरोबर वचनबद्ध आहे, आश्वासन नाही वचनबद्ध की 1 कोटी रुपयाचं जे तिथे आहे, जे त्यांच्या त्या कामासाठी मंजूर झाले होते ते कुठे गेले? या आरोपाला तुम्ही काय उत्तर द्याल? मी नांदगावकर साहेबांचे आभार देखील मानतो की मी 1 करोड आणले, ते काय केले ते नंतरचा भाग, पण मी 1 करोड आणले ते त्यांनी कबूल केले म्हणून त्यांचे आभार। त्यांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा। पण त्यांना सध्याच्या प्रचलित नियम हे माहीत नाही। जर का त्यांनी माहितीचा अधिकार टाकला महानगरपालिके की नाना आंबोलेने आतापर्यंत कोणते कोणते फंड कुठे कुठे वापरले ते त्यांना मिळतील। हे होते नाना आंबोले यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, काही झालं तरी तिथे जो प्रोजेक्ट आहे मनसेने जो राबवण्याचा प्रोजेक्ट आहे तो होऊ देणार नाही। त्यासाठी उद्यापासून ते जे आहे ते मैदानात उतरणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मी गणेश रुपाले, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।